नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण मागतो त्यापेक्षा नियतीने ठरवलेल्या गोष्टी अधिक सुंदर असतात. ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे विधान संत तुकाराम यांनी केले असावे. याचे उत्तर कृष्ण कथेमध्ये सापडते. आपण अनेक गोष्टींची अपेक्षा करतो, मात्र देवाने व नियतीने आपल्या भल्यासाठी काही गोष्टींचे पूर्वनियोजन केलेले असते. कसे ते या कृष्ण कथेतून पाहू. समुद्र मंथनातून जसं हलाहल बाहेर पडलं तशी अनेक रत्ने बाहेर पडली. त्यात होतं हे पारिजातक. एकदा द्वारकेला सत्यभामेने कृष्णाकडे हट्ट धरला की मला तो पारिजात माझ्या अंगणात हवा. किती छान सुवास आहे त्याला, तो पारिजातक माझ्या अंगणातच लावा. कृष्ण हसला. त्याने समजुतीच्या स्वरात सत्यभामेला सांगितलं, सत्यभामे, पारिजातक हा अमूल्य आहे. त्याचा सुवास जितका मनमोहक तितकंच त्याचं बहरणं सोपं नाही. पारिजातक एका जागेवरून दुसऱ्या मातीत हलवला तर रुजत नाही, आणि रुजला तर त्याची फुलं मालकीच्या अंगणात पडत नाही. पण स्त्री हट्टापुढे कृष्णाचं काही चालेना. रुक्मिणीने ही तात्काळ ते झाड सत्यभामेच्या अंगणात लावायला अनुमती दिली. सत्यभामेला खूप आनंद झाला. पारिजातक तिच्या अंगणी लागला, रुजलाही, पण बहर मात्र सगळं रुक्मिणीच्याच अंगणात पडू लागला. आता सत्यभामेला कळून चुकलं. आपण नको तो हट्ट करून बसलो. फुलं तर गेलीच, पण आपण सुखालाही मुकलो आणि पर्यायाने कृष्ण पूजेलाही दुरापस झालो, आणि पश्चातापाशिवाय तिच्याकडे काहीच उरलं नाही. गोष्ट साधी सोपी आणि सरळ आहे, पण आयुष्यात माणसाने कुठला हट्ट धरावा आणि त्यापायी आहे तेही सुख गमवावं यासारखं दुर्दैव नाही. कृष्णाने आयुष्यभर सगळ्यांना हेच सांगितलं, जे आपलं ते नशिबाने तुमच्याकडे येईलच. वाट पहा. हव्यासाने मात्र जे जवळ आहे तेही गमावून बसाल. नशीब आणि आयुष्य आहे तसं स्वीकारा. त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं मूळ अस्तित्व तर बदलतंच, पण त्याबरोबर तुमच्याकडे येतं ते नैराश्य. युधिष्ठिर, दुर्योधन, द्रौपदी, अगदी भीष्मही यातून सुटले नाहीत. आपल्या हक्काची गोष्ट नसताना तिचा हट्टास करणे किंवा त्यागलेल्या गोष्टीचा मनात अहंकार धरणे, या दोन्ही गोष्टी माणसाला शून्य करतात. भगवंताने प्रत्येकाला काही ना काही कारणाने वेगवेगळं घडवलं. सगळीकडे समानता येऊ शकत नाही, आणि आपणही हा हट्टास करणं चुकीचं असतं. कृष्णनीती हेच सांगते, सर्व काही प्रेमाने जिंकता येतं, पण जिथे हव्यास असला की त्या गोष्टी आयुष्यात येऊनही निरर्थक होतात. राधा कृष्ण प्रेमात आकंठ बुडालेली होती. संसार सागरही तिने त्याच तंद्रीत पार केला. मीरेची भक्ती इतकी की तिने राजयोग टाळून कृष्ण भक्तीत आयुष्य घालवले, आणि योगायोगाने या दोघींनाही कृष्ण भरभरून मिळाला. तिथे तक्रारीला जागाच नव्हती. तीच गोष्ट रुक्मिणीची कृष्ण जन्म सोडून कलियुगातही भीमेकाठी 28 युगांपासून पांडुरंगासोबत एका विटेवर उभी ठाकली आहे. अजून कृष्णसंग काय हवा. सत्यभामेला पती म्हणून लाभलेला कृष्ण कधी कळालाच नाही. कृष्ण जवळ आहे याहीपेक्षा इतर गोष्टी माझ्याकडे नाहीत याचं वैषम्य तिला जास्त होतं. त्यामुळेच आयुष्याचा जोडीदार कृष्ण असूनही तिला तो भेटलाच नाही. कृष्ण अर्जुनाला, विदुराला, इतकंच काय अगदी कर्णालाही भेटला. त्यांच्या अंतर्मनात कृष्ण होता, त्यावर श्रद्धा होती. तिनेच विनासाय कृष्णाला कृष्णलीलेत सामावून घेतलं. कृष्ण त्यांच्या पायाशी त्यांनी कधी कोणाला येऊ दिलंच नाही, कारण त्याच्याजवळ जो गेला त्याने प्रत्येकाला हृदयस्थ केलं. त्यासाठी त्याच्यावर अढळ श्रद्धा हवी. केवळ भक्तिमार्गाने कृष्ण भेटेल की नाही माहीत नाही, पण त्यावर श्रद्धा ठेवली तर तो नक्कीच हृदयस्थ करतो. भक्ती आणि श्रद्धेत हाच तो फरक आहे. भक्ती स्वार्थी असते. भक्ती म्हणजे अंधविश्वास. त्याचं खरं रूप काय ते कोण नाही सांगू शकत. पण श्रद्धा म्हणजेच कृष्ण. कृष्णावरचं चिरंतन विश्वासाचं नाव फलित, मुक्ती, मग तुम्ही काहीही म्हणा. आणि म्हणूनच कृष्ण दिसायला
कितीही अवखळ, सोपा, सरळ वाटला तरी त्याला समजणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी मनापासून कृष्ण अनुभवावा लागतो, कृष्ण जगावा लागतो आणि मुख्य म्हणजे कृष्ण हृदयी उतरवावा लागतो. नाहीतर सत्यभामेसारखा पश्चाताप रुखरुख नित्याचीच पदरी येईल. म्हणूनच कृष्ण हा भगवंत जगावा लागतो. श्री स्वामी समर्थ.